नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण समपृष्ठरज्जू प्राण्यांचा अभ्यास करायचा आहे. सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश हा एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असे आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघ हा 3 उपसंघामध्ये विभागलेला आहे. ते उपसंघ युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्गामध्ये विभागणी केलेली आहे. चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. तर सर्वप्रथम समपृष्ठरज्जू प्राणी याविषयी माहिती आपण करून घेऊया. या प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देणारा पृष्ठरज्जू असतो आणि सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत. त्याचे 3 उपसंघामध्ये वर्गीकरण केलेले आहे: युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. या संघाची महत्त्वाची लक्षणे: विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू हा असतोच. ग्रसनी कल्लाविद्रे असतात. चेतारज्जू हा एकच असून पृष्ठबाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो. पृष्ठबाजू म्हणजे शरीराच्या पाठीमागची बाजू. हृदय हे अधर बाजूस असते, म्हणजे पुढील बाजूस असते. यातील पहिला उपसंघ आहे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी. तर पुच्छ म्हणजे शेपूट. तर या प्राण्यांच्या शेपटीच्याच भागामध्ये पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना आपण पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असे आपण म्हणतो. उदाहरण डोलिओलम, हार्डमानिया. तर या उपसंघाची आपण वैशिष्ट्ये बघूया. हे प्राणी सागर निवासी असतात. यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि शेपटीच्याच भागामध्ये हा पृष्ठरज्जू असतो. त्यानंतर त्या सागर तळाशी स्थिरावल्यानंतर ती शेपटी पूर्णपणे नाहीसे होती आणि अळ्यांचे रूपांतर हे स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. उदाहरण हार्डमानिया, डोलिओलम इत्यादी. यानंतर दुसरा उपसंघ समपृष्ठरज्जू प्राण्यांमधील दुसरा उपसंघ शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. तर उदाहरण एम्फिऑक्सस. याची वैशिष्ट्य: हे लहान माशाच्या आकारासारखे सागरनिवासी प्राणी असतात. त्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविद्रे असतात. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरण एम्फिऑक्सस. तिसरा उपसंघ आहे पृष्ठवंशीय प्राणी. तर या पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या ठिकाणी पाठीचा कणा असतो. यांचे शीर पूर्णपणे विकसित झालेले असते. मेंदू कवटीमध्ये सुरक्षित असतो. अंतःकंकाल अस्थिमय किंवा कास्थिमय असते. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात, तर काहींना जबडे असतात. हा तिसरा जो उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी आहे तो 6 वर्गामध्ये विभागलेला आहे. ते 6 वर्ग: पहिला वर्ग चक्रमुखी, दुसरा मत्स्य, तिसरा उभयचर, चौथा सरीसृप, 5वा पक्षी आणि 6वा सस्तन. तर या 6 वर्गांपैकी आपण एक एक वर्गाची माहिती करून घेऊया. पहिला वर्ग प्राणीवर्ग आहे चक्रमुखी. याचं उदाहरण आहे पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. तर यांची वैशिष्ट्य: हे प्राणी बाह्यपरजीवी असतात आणि समुद्र जलनिवासी असतात. यांची त्वचा मृदू असून ती खवले विरहित असते. या प्राण्यांना जबडे विरहित चुशीमुख असते. यांना युग्मित उपांगे नसतात. तर यांना श्वसनासाठी कल्ले असतात. हे प्राणी अंडज असतात. हे प्राणी शीतरक्ती असतात, म्हणजे यांच्या शरीराचे तापमान हे अस्थिर असते. जर परिसराचे तापमान बदलले तर यांच्या सुद्धा
शरीराचे तापमान बदलते म्हणजे ते शीतरक्ती आहेत. उदाहरण पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. यानंतर पुढील प्राणीवर्ग आहे मत्स्य. उदाहरण शार्क मासा, पापलेट, समुद्र घोडा इत्यादी. यांची वैशिष्ट्य: हे प्राणी पाण्यामध्येच राहतात. हे समुद्रात किंवा गोड्या पाण्यामध्ये असतात. यांची त्वचा खवलेयुक्त असते आणि बाह्य कंकाल हे खवल्यांच्या स्वरूपात असते, तर अंतःकंकाल हे कास्थिमय किंवा अस्थिमय असते. यांच्या शरीराचा आकार निमुळता असतो, त्यामुळं पाण्याचा प्रतिरोध कमी होण्यासाठी त्यांना मदत होते. यांना युग्मित आणि अयुग्मित असे पर असतात. हे कल्ल्यांच्या साहाय्याने श्वसन करत असतात. हे प्राणी अंडज असतात. हे सुद्धा प्राणी शीतरक्ती आहेत. पहिले जे 4 वर्ग आहेत हे सगळे प्राणी शीतरक्ताचे प्राणी आहेत. उदाहरण शार्क, पापलेट, बोंबील, समुद्र घोडा, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे इत्यादी. त्यानंतर पुढील प्राणीवर्ग आहे उभयचर. उदाहरण बेडूक, टोड इत्यादी. तर यांची वैशिष्ट्य: हे प्राणी जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात, म्हणून आपण यांना उभयचर असे म्हणतो. यांची त्वचा ही बहुतेक मृदू असते आणि ती श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली असते. यांना बाह्य कंकाल नसते. शरीर आणि धड असते. यांना मान नसते. डोळे पटपटीत असून त्यांना पापणे असतात. उपांकांच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात. हे उभयचर प्राणी डिंब अवस्थेत कल्ल्यांच्या साहाय्याने श्वसन करतात, तर प्रौढपणी श्वसनास पाण्यात गेल्यानंतर ते त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतात, तर जमिनीवर फुफ्फुसाच्या साहाय्याने ते श्वसन करतात. म्हणजेच ते जलीय व वायू श्वसन हे दोन्ही करतात, म्हणून यांना आपण उभयचर असे म्हणतो. प्रजनन, त्यांच्यामध्ये अवस्थांतर, अंडी, डिंब, टॅडपोल, प्रौढ हे सुद्धा प्राणी शीतरक्ती आहेत. उदाहरण बेडूक, टोड, सॅलमँडर इत्यादी. पुढील प्राणीवर्ग आहे सरीसृप प्राणीवर्ग. तर सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी. तर यांचा अधिवास मुख्यतः हे भूचर आहेत आणि काही जलचर आहेत. यांची त्वचा कोरडी असून ती खवलेयुक्त असते. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. यांना 2 उपांगांच्या कमकुवत जोड्या असतात. अंगुलींना नखे असतात. फुफ्फुसांच्या मदतीने ते श्वसन करतात. हे सुद्धा प्राणी शीतरक्ती आहेत. तर याचं उदाहरण कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी. कासव हा जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा आपण उभयचर या वर्गामध्ये समावेश करत नाही. कारण ह्या दोन्ही अधिवासात कासव हे फुफ्फुसाने श्वसन करत असते. ते जेव्हा पाण्यात पोहते तेव्हा प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छ्वास करत असते. म्हणून कासव हे सरीसृप आहे. तसेच कासवाच्या अंगावर बाह्य कंकालही असते, म्हणून आपण त्याचा उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करत नाही. त्यानंतर पुढील प्राणीवर्ग आहे पक्षी वर्ग. उदाहरण कबूतर, मोर, पोपट इत्यादी. यांचा अधिवास: तर हे प्राणी भूचर असतात. तसेच हे कशेरू स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले असतात. यांचे बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपामध्ये असते. यांचे शरीर हे निमुळते असते, कारण हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी होण्यासाठी त्यांना मदत होते. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. अग्र उपांगांचे रूपांतर हे पंखात झालेले असते. अंगुलींना नखे असतात आणि अंगुली खवल्यांनी आच्छादित असतात. हे फुफ्फुसाच्या साहाय्याने श्वसन करतात. हे प्राणी अंडज आहेत. आणि पक्षी वर्ग हा उष्णरक्ती प्राणी आहे. म्हणजे यांच्या शरीराचे तापमान हे स्थिर असते. वातावरणाचे जरी परिसराचे जरी तापमान बदलले तरी यांच्या शरीरातील तापमानात काहीही फरक होत नाही.
उदाहरण मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी. यानंतर शेवटचा प्राणीवर्ग आहे सस्तन प्राणीवर्ग. तर याचे उदाहरण आहे वटवाघूळ. यांचा अधिवास हे मुख्यतः भूचर आहेत. काही जलचर, देवमासा हा सस्तन प्राणी आहे आणि काही खेचर आहेत, त्यामध्ये आहे वटवाघूळ. यांचे बाह्यकंकाल हे केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपामध्ये असते. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. उपांगांच्या 2-2 जोड्या असतात. अंगुलींना नखे, खूर इत्यादी असतात. यांना श्वसनासाठी ते फुफ्फुसाच्या साहाय्याने ते श्वसन करतात. की काही प्राणी अंडज आहेत पण बहुंशी हे जरायुज आहेत. की सस्तन प्राण्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तन प्राण्यांचा एक विशिष्ट गुणधर्म आहे. हे प्राणी उष्णरक्ती आहेत. उदाहरण कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ, कुत्रा, मांजर, मानव इत्यादी. थँक्यू.